हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहणार आहोत 11th स्टँडर्ड बायोलॉजी लेसन नंबर 7 दॅट इज सेल डिव्हिजन. हा सेल डिव्हिजनचा पार्ट 2चा व्हिडिओ आहे. याआधी ऑलरेडी आपण पार्ट 1मध्ये सेल सायकल काय असतं, त्याचबरोबर मायटोसिस म्हणजे काय आणि मायटोसिस म्हणजे काय हे सगळं पाहिलं होतं. सो आज आपण पाहतोय मिओसिस म्हणजे काय अँड सिग्निफिकन्स ऑफ मिओसिस म्हणजे काय. सिग्निफिकन्स म्हणजे काय, मिओसिसचं महत्त्व काय आहे. सो लेट अस स्टार्ट. तुम्ही जर नीट UGची प्रिपरेशन करत असाल तर अनअकॅडमीतर्फे प्रॉडक्ट स्कॉलरशिप टेस्ट आयोजित करण्यात आलेली आहे. ही फ्री टेस्ट आहे. यासाठी तुम्हाला कोणतेही काही पे करायचं नाही आहे. बट तुम्ही जर या टेस्टमध्ये चांगला रँक मिळवला तर तुम्हाला बरेचसे प्राइजेस मिळणार आहेत. ही टेस्ट आहे 14 to 15 ऑगस्टच्या दरम्यान. आता ही टेस्ट कोण कोण देऊ शकतं, तर ऑब्वियसली जे आता 2021मध्ये नीट देणार आहेत ते देखील ही टेस्ट देऊ शकतात. तारीख आणि वेळ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतच आहे. जे 2023मध्ये नीट देणार आहेत ते ही टेस्ट देऊ शकतात. सोबतच या ठिकाणी जे नीट 2022मध्ये देणार आहेत ते देखील ही एक्झाम देऊ शकतात. सो वेळ तुम्हाला आणि तारीख या ठिकाणी पाहायला मिळते. यासाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे हेही मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे कंप्लीट व्हिडिओ पाहायचा आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी कोणतीही फी पे करायची नाही आहे. बट तुम्हाला जर यामध्ये चांगला रँक मिळाला तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी बरेचसे प्राइजेस मिळणार आहेत. जर तुमचा रँक 1 to 10मध्ये असेल तुम्हाला मॅकबुक मिळणार आहे. 11 to 15 असेल तर ॲपल आयफोन मिळणार आहे. 16 to 20 असेल तर ॲपल आयपॅड मिळणार आहे. 21 to 50 असेल तर तुम्हाला अलेक्सा मिळणार आहे. 51 to 100 तुमचा रँक असेल तर तुम्हाला मिळणार आहे ॲमेझॉनचे वाउचर्स. तर अशा पद्धतीने बरेचसे प्राइजेस तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. आणि खूप लकी असतील ज्यांना मॅकबुक किंवा ॲपल आयफोन किंवा हे सगळे प्राइजेस मिळतील ते सगळे. सो त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण या टेस्टसाठी रजिस्ट्रेशन करू शकता. या प्राइजेसबरोबरच तुम्हाला अनअकॅडमीतर्फे सबस्क्रिप्शन देखील मिळणार आहे. सबस्क्रिप्शनसाठी तुम्ही हा कोड वापरणार आहात. जर तुम्ही फर्स्ट रँक टू 10th रँकच्या मध्ये असाल तर तुम्हाला 100% स्कॉलरशिप मिळणार आहे. 11 to 50च्या मध्ये असेल तर 75% स्कॉलरशिप मिळणार आहे. 51 to 100च्या मध्ये असाल तर 50% स्कॉलरशिप मिळणार आहे. आणि 101 to 1000च्या मध्ये असाल तर 25% तुम्हाला या ठिकाणी स्कॉलरशिप मिळणार आहे तुमच्या सबस्क्रिप्शनवरती. सबस्क्रिप्शनसाठी तुम्ही हा कोड वापरणार आहात, सुहानी10 किंवा सुहानी10. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट जर या ठिकाणी पाहिलं तर तुम्ही त्या ठिकाणी अनअकॅडमीवरती रोज एक प्रॅक्टिस टेस्ट घेतली जाते. आणि त्या ठिकाणी तुम्ही जर प्रॅक्टिस टेस्ट देत असाल 12 जुलैपासून हे सुरू झालेलं आहे. तुम्ही जर प्रॅक्टिस टेस्ट देत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी लकी विनरला आयपॅड देखील मिळू शकतो. सो ही खूप चांगली संधी आहे तुम्हा सर्वांसाठी. आणि सोबतच हे काही विद्यार्थी आहेत याआधी टेस्ट दिलेल्या होत्या आणि त्यांचा रँक जो आहे नीट UGमधला तर तो रँक आणि स्कॉलरशिप टेस्टमधला रँक जवळपास आसपास होता. तर त्या पद्धतीने तुम्हीही तुमचा रँक चेक करू शकता की तुमची प्रिपरेशन त्या पद्धतीने तुम्हाला करता येईल. सो तुम्हाला जर या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्हाला हा कोड वापरावा लागणार आहे. ओके, सुहानी10. आफ्टर दॅट नेक्स्ट सोबतच या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर लिमिटेड या ठिकाणी एडिशन ऑफर आहे की नीट UG आणि सोबतच CBSE असे एक कॉम्बो ऑफर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. जर तुम्ही फक्त 12 मंथसाठी नीट UG बाय केलं तर तुम्हाला 2 मंथचं सबस्क्रिप्शन या ठिकाणी फ्री मिळणार आहे. 24 मंथसाठी जर तुम्ही या ठिकाणी सबस्क्रिप्शन घेत असाल तर 2 मंथचं सबस्क्रिप्शन या ठिकाणी तुम्हाला फ्री मिळणार आहे. आणि या ठिकाणी CBSE पण आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट नीट UG तुम्हाला दोघांचाही सिलेबस पाहायला मिळतो आहे. ओके. सो अशा पद्धतीने ही इन्फॉर्मेशन होती. आता आपण पाहणार आहोत की यासाठी बेसिकली रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला प्ले स्टोअरवरून अनअकॅडमी ॲप डाउनलोड करायचं आहे. ॲप इन्स्टॉल केल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे. लिंकवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक पेज तुमच्यासमोर येईल. या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तुम्ही अनअकॅडमीची एक्झाम क्रॅक करू शकता आणि सोबतच 11 करोडपर्यंतचे प्राइजेस तुम्ही या ठिकाणी जिंकू शकता. एक्झाम असणार आहे 14 ऑगस्ट to 15 ऑगस्ट. JEE आणि नीट एक्सपिरियन्ससाठी आहे. सोबतच या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर तुम्ही खाली एनरोलमेंट करणार आहात. नीट UGमध्ये जर तुम्ही गेलात तर तुमचं टार्गेट कोणतं आहे, 2021 आहे की 2022 आहे, यानुसार तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करणार आहात. जस्ट तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी एनरोलचं ऑप्शन क्लिक करू शकता. एनरोलवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं एक पेज ओपन होईल की यू हॅव एनरोल सक्सेसफुली. अशा पद्धतीने या ठिकाणी येणार आहे. तुमची एक्झाम कधी असणार आहे ते या ठिकाणी सांगितलेलं आहे की 2 PM to 3:30 PM तुमची एक्झाम या ठिकाणी असणार आहे. तुम्हाला जर अशाच काही प्रॅक्टिस टेस्ट द्यायच्या असतील या ओरिजिनल एक्झामच्या आधी तर तुम्ही या ठिकाणी प्रॅक्टिस टेस्टमध्ये देखील जाऊ शकता. या ठिकाणी IIT JEE सोबतच नीट UG प्रॅक्टिस टेस्ट पण आहे. याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रॅक्टिस टेस्ट पण देता येऊ शकतात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की प्रॅक्टिस टेस्ट कधी कंडक्ट केली जाणार आहे, तर ही ऑलरेडी कंडक्ट करून झालेली आहे. आणि तुम्ही आत्ता पण ही टेस्ट देऊ शकता कारण अजूनही या प्रॅक्टिस टेस्ट सुरू आहेत. ओके. तर ती ॲक्च्युअल एक्झाम आहे 90 मिनिट्सची आणि ॲज युजल तुम्हाला PCB 3 सब्जेक्ट्स या ठिकाणी पाहायला मिळतात आणि 90 क्वेश्चन्स आहेत. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट जर तुम्ही ज्या ठिकाणी एनरोल केलेला आहे त्याच्या बाजूला जर तुम्ही वेब डिटेल्सवरती क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी सगळे डिटेल्स पाहायला मिळतील की नेमका सिलेबस काय आहे. अशा पद्धतीने ही एक्झाम आहे. तुम्ही नक्कीच एनरोल करू शकता आणि एनरोल केल्यानंतर तुम्हाला याच ठिकाणी याच ॲपवरती एक्झाम द्यायची आहे. ओके. अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स.
सोबतच तुम्ही जर अनअकॅडमीचं सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला अनअकॅडमीचे ब्रँडेड नोट्स देखील मिळतील. सबस्क्रिप्शन घेणार असाल तर तुम्ही सुहानी10 हा कोड वापरू शकता, जेणेकरून तुम्हाला त्याच्यावरती 10% डिस्काउंट मिळू शकतो. द टर्म मिओसिस वॉज कॉइन्ड बाय J.B. फार्मर इन 1905. सो 1905मध्ये J.B. फार्मर यांनी मिओसिस हे टर्म दिलं होतं, म्हणजे मिओसिस हे नाव दिलं होतं या प्रोसेसला. इट टेक्स प्लेस ओनली इन रिप्रोडक्टिव्ह सेल्स ड्युरिंग दी फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. ॲज यू नो की मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट असतं. मेल गॅमेट इज स्पर्म अँड फिमेल गॅमेट इज ओवम. सो मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटमध्येच फक्त मिओसिस प्रोसेस केली जाते. बाकी सगळे जे काही आपल्या बॉडीमधले सेल्स आहेत, ज्यांना आपण सोमॅटिक सेल्स म्हणतो, एक्सेप्ट रिप्रोडक्टिव्ह सेल्स, तर त्या सगळ्या सेल्समध्ये मायटोसिस होतं, बट या 2 सेल्समध्ये मिओसिस होतं. ओके, सो मिओसिस म्हणजे काय? सेल डिव्हिजनचा एक प्रकार आहे. बाय दिस डिव्हिजन द नंबर ऑफ क्रोमोझोम्स इज रिड्यूस टू हाफ. आधी आपण मायटोसिसमध्ये पाहिलं होतं की जो नंबर ऑफ क्रोमोझोम्स असतो, म्हणजे सपोज की 2n क्रोमोझोम्स आहेत, तर तयार होताना जे डॉटर सेल्स असतील तर ते पण 2n फॉर्ममध्ये तयार होतात. बट या ठिकाणी जर आपण पाहिलं मिओसिसमध्ये, सपोज की आपल्याकडे 2n सेल आहे, तर हे मिओसिस 2 टप्प्यांमध्ये होतं. एक असणार आहे मिओसिस 1 आणि दुसरं असणार आहे मिओसिस 2. तर याच्यामध्ये जेव्हा ॲट दी एंड मिओसिस 2च्या शेवटी जेव्हा आपल्याला सेल मिळणार आहेत, तर ते हॅप्लॉइड असणार आहेत, म्हणजे NNच्या फॉर्ममध्ये असणार आहेत. म्हणजे या ठिकाणी काय झालं, ओरिजिनल सेलमध्ये जे 2n प्रकारचं होतं तर ते n प्रकारामध्ये कन्वर्ट झालं, म्हणजे हाफ झाले. या ठिकाणी क्रोमोझोम्स 2nचे n झाले, म्हणजे ऑब्वियसली हाफ झाले. तर या ठिकाणी काय होणार आहे, क्रोमोझोम नंबर हाफ होणार आहेत, रिड्यूस टू हाफ. ओके, आणि त्याच्यामुळे आपण या डिव्हिजनला रिडक्शनल डिव्हिजन असं म्हणतो, कारण क्रोमोझोम नंबर रिड्यूस होत आहेत. द सेल्स इन विच मिओसिस टेक प्लेस आर टर्म्ड ॲज मिओसाइट्स. ज्यामध्ये मिओसिस होतं त्यांना आपण मिओसाइट्स म्हणतो. साइट्स, कुठेही जेव्हा साइट्स येईल तेव्हा साइट्सचा अर्थ होतो सेल्स. ओके, सेल्स किंवा सेल, त्याच्यामुळे मिओसाइट्स म्हणजे मिओसिस ज्यामध्ये होतं असे सेल्स. मिओसिस प्रोड्युसेस 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स फ्रॉम अ डिप्लॉइड पॅरेंट सेल. सो या ठिकाणी डिप्लॉइड पॅरेंट सेल होता आणि यामधून 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स तयार झाले. nचा अर्थ काय आहे, हॅप्लॉइड, आणि 2nचा अर्थ काय आहे, डिप्लॉइड. ओके, मिओसिस इज ऑफ 2 सबटाइप्स. मिओसिसचे 2 सबटाइप्स आहेत. एक आहे मिओसिस 1, दुसरा आहे मिओसिस 2. फर्स्ट मिओटिक डिव्हिजन, ज्याला की आपण हेटेरोटायपिक डिव्हिजन असं म्हणतो. दुसरा मिओटिक डिव्हिजन, ज्याला की आपण होमोटायपिक डिव्हिजन असं म्हणतो. सो याला होमोटायपिक किंवा हेटेरोटायपिक असं का म्हणतात ते आपल्याला पुढे कळेलच. सो लेट अस गो अहेड. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहतोय हेटेरोटायपिक डिव्हिजन, म्हणजेच मिओसिस 1. सो ड्युरिंग फर्स्ट मिओटिक डिव्हिजन डिप्लॉइड सेल इज डिवायडेड इंटू 2 हॅप्लॉइड सेल्स. सो या ठिकाणी बेसिकली काय होतं की आपल्याकडे जे 2n प्रकारामधलं सेल आहे त्याचं डिव्हिजन फक्त एकदाच होतं, आणि या ठिकाणी फक्त आपल्याला 2 सेल्स तयार होतात मिओसिस 1मध्ये. अजून मिओसिस 2 व्हायचं आहे, आणि ॲट दी एंड ऑफ मिओसिस 2 तुम्हाला 4 हॅप्लॉइड सेल्स मिळणार आहेत. सो सगळ्यात पहिल्यांदा होणार आहे मिओसिस 1, आणि मिओसिस 1मध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला एका डिप्लॉइड सेल्सपासून 2 हॅप्लॉइड सेल्स पाहायला मिळणार आहेत. द क्रोमोझोम नंबर इज रिड्यूस टू हाफ. या ठिकाणी 2n क्रोमोझोम आहेत, या ठिकाणी n आहेत. ऑब्वियसली या ठिकाणी रिडक्शन झालेलं आहे. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की हेन्स दिस डिव्हिजन इज कॉल्ड ॲज हेटेरोटायपिक डिव्हिजन, आणि त्यामुळे आपण या डिव्हिजनला हेटेरोटायपिक डिव्हिजन असं म्हणतो, कारण या ठिकाणी 2n टाईप आहे, या ठिकाणी n टाईप आहे. सो ह्याला आपण म्हणणार आहोत हेटेरोटाईप. आणि अजून एक या ठिकाणी याचं कारण असं आहे की इथे काय होतं की जे सेल्स आहेत तर यांच्यामध्ये जे क्रोमोझोम्स असतात ते रिकम्बाईंड नसतात, आणि जेव्हा ही प्रोसेस कंप्लीट होते, म्हणजे मिओसिस 1 जेव्हा कंप्लीट होतं आणि या ठिकाणी हे 2 सेल्स जेव्हा तयार होतात तेव्हा यांच्यामध्ये रिकॉम्बिनेशन झालेलं असतं. रिकॉम्बिनेशन म्हणजे काय, तर या ठिकाणी एक मेल गॅमेट आहे, एक फिमेल गॅमेट आहे, आणि त्यांच्यामध्ये जे म्हणजे सपोज की त्यांच्यामध्ये बरेचसे क्रोमोझोम्स आहेत. सो आता सपोज की एखादा कुठला तरी आपण गॅमेट घेऊया, मेल किंवा फिमेल वॉटेवर. सो या ठिकाणी हे जे क्रोमोझोम्स आहेत तर हे क्रोमोझोम्स जेव्हा अजून काही क्रोमोझोम्स या ठिकाणी येऊन मिळणार, तर अशा पद्धतीने हे एकमेकांना चिटकतात. मग ह्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स यामध्ये जातात, याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स यामध्ये जातात. सो याला आपण म्हणणार आहोत बेसिकली रिकॉम्बिनेशन. सो हे जे रिकॉम्बिनेशन आहे तर ते या ठिकाणी होणार आहे, आणि ते कोणत्या फेजमध्ये होतं, तर प्रोफेजमध्ये होतं, ज्याला की आपण त्याच्यामधल्या ह्याला आपण पेकायटिन असं म्हणतो. ते आपण पुढे पुढे पाहणार आहोतच. सो लेट अस गो अहेड. 1 यामध्ये बेसिकली काय काय होतं, तर प्रोफेज 1 ही एक स्टेज आहे, नंतर आहे मेटाफेज 1, त्याच्यानंतर आहे ॲनाफेज 1, टेलोफेज 1, आणि त्याच्यानंतर सायटोकिनासिस 1. ओके, सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल जे प्रोफेज 1 आहे ही खूप मोठी प्रोसेस असते, ही खूप लेंदी प्रोसेस आहे. जर आपण मायटोसिसमध्ये पाहिलं तर ती कशी छोटी होती, म्हणजे पटकन होणारी होती, बट या ठिकाणी जे प्रोफेज आहे ते खूप लेंदी आहे. त्यामध्ये पण अजून काही सबटाईप्स आहेत, ते आता आपण बघूया. सो प्रोफेज आपण पाहतोय. दिस फेज हॅज लॉंगर ड्युरेशन, याचा खूप मोठा कालावधी असतो. सिग्निफिकंट फीचर्स विच आर पिक्युलियर टू मिओसिस ऑकर्स इन धिस फेज, म्हणजे मोस्टली जे काही गरजेच्या गोष्टी आहेत, मोस्टली जे काही एकदम सिग्निफिकंट फीचर्स आहेत या मिओसिसचे, ते सगळे मोस्टली प्रोफेजमध्येच होतात. दिस फेज कॅन बी सबडिवायडेड इंटू 5 सबस्टेजेस.
दॅट इज लिप्टोटिन, झायगोटिन, पेकायटिन, डिप्लोटिन अँड डायकिनासिस. अशा प्रकारे 5 सब डिव्हिजन्समध्ये किंवा सब स्टेजेसमध्ये हे आपण डिवाईड करतो. आता आपण पाहतोय प्रोफेज 1मधील फर्स्ट स्टेज दॅट इज लेप्टोटिन. लेप्टोटिनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय होतं तर द व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस इन्क्रीजेस, न्यूक्लियसचं व्हॉल्यूम वाढतं. त्यानंतर जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी जे क्रोमोझोम्स आहेत त्या अशा पद्धतीचे आहेत, सिस्टेड क्रोमॅटिड्सप्रमाणे आहेत. तर हे जे क्रोमोझोम्स आहेत तर हे न्यूक्लियसच्या आतमध्ये आहेत. सो त्या अशा पद्धतीने या न्यूक्लियसमध्ये अरेंज होतात. झूम करून या ठिकाणी दाखवलेलं आहे. यालाच आपण बुके स्टेज असंही म्हणतो. दुसरी गोष्ट या ठिकाणी जे सेंट्रोझोम्स आहेत, सेंट्रोझोम्स म्हणजे काय, जे सेंट्रिओल्स असतात तर ते जेव्हा असे परपेंडिक्युलर अटॅच होतात तेव्हा त्याला आपण सेंट्रोझोम म्हणतो. तर हे सेंट्रोझोम डुप्लिकेट होतात. एक सेंट्रोझोम या ठिकाणीच राहतं आणि दुसरं अपोजिट साईडवरती येऊन इथे अटॅच होतं. ओके, सो हे सगळं होणार आहे लेप्टोटिनमध्ये. नेक्स्ट आता आपण पाहतोय झायगोटिन. लेप्टोटिनमध्ये आपण काय पाहिलं होतं की 2 अशा प्रकारचे क्रोमोझोम्स आहेत. आता जेव्हा या ठिकाणी एक गॅमेट तयार होतं तर ऑब्वियसली हे फिमेल पार्टनर्स असणार आहे किंवा हे मेल पार्टनर्स असणार आहे. असे 2, एक मॅटर्नल आणि एक पॅटर्नल या ठिकाणी क्रोमॅटिड्स प्रेझेंट असणार आहेत. सो झायगोटिनमध्ये काय होणार आहे, इंटिमेट पेअरिंग ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम्स टेक्स प्लेस बाय फॉर्मेशन ऑफ सायनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. सो या ठिकाणी बेसिकली काय होते की ॲज यू नो की एक पॅटर्नल आहे, पॅटर्नल म्हणजे फ्रॉम फादर, आणि एक मॅटर्नल आहे फ्रॉम मदर. सो ऑब्वियसली या दोघांची सपोज करा की साईज सेम आहे, लेंथ वगैरे सगळं काही या दोघांचं सेम आहे. सो हे जेव्हा अशा प्रकारचे सेम असतात, एक फादरचा आहे क्रोमॅटिड, एक मदरचा आहे क्रोमॅटिड. सो हे जेव्हा सेम असतात तर तेव्हा ते एकत्र येतात आणि त्याला आपण म्हणणार आहोत या ठिकाणी होमोलॉगस क्रोमोझोम्स. ते सेम सगळे, त्यांचं साईज, हाईट वगैरे सगळं काही सेम आहे. सो ते सगळे दोघे एकत्र येतात आणि त्यापासून एक अशा पद्धतीचे एक क्रोमोझोम तयार होणार आहे या ठिकाणी. सो याला आपण म्हणणार आहोत होमोलॉगस क्रोमोझोम. आणि कशामुळे हे एकत्र येते, बाय दी सायनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्समुळे या ठिकाणी सायनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स या ठिकाणी तयार होणार आहे, ज्याला की आपण इथे सायनॅप्सिस म्हणणार आहोत. सो 2 जेव्हा होमोलॉगस क्रोमोझोम्स एकत्र येणार आहेत, साईड बाय साईड येणार आहेत, तर त्या पेअरिंगला आपण म्हणणार आहोत सायनॅप्सिस. सायनॅप्सिस झाल्यानंतर यालाच आपण बायव्हॅलंट पण म्हणतो, कारण हे क्रोमॅटिड आणि हे क्रोमॅटिड असे 2 क्रोमॅटिड्स या ठिकाणी तयार झालेत. सो याला आपण बायव्हॅलंट पण म्हणतो. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की ईच पेअर कन्सिस्ट ऑफ एक मॅटर्नल म्हणजे एक मदरचं असणार आहे, एक पॅटर्नल म्हणजे एक फादरचं असणार आहे क्रोमोझोम. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहतोय नेक्स्ट स्टेज दॅट इज पेकायटिन. पेकायटिनमध्ये बेसिकली जर आपण पाहिलं तर मघाशी आपण पाहिलं होतं की हे जे होमोलॉगस क्रोमोझोम्स आहेत तर ते अशा पद्धतीने एकत्र आलेले आहेत. सो नेक्स्ट आपण पाहतोय पेकायटिन. पेकायटिनमध्ये काय होणार आहे तर इच इंडिव्हिज्युअल होमोलॉगस क्रोमोझोम हॅज 2 सिमिलर क्रोमॅटिड्स. या ठिकाणी हा एक क्रोमॅटिड आणि हा एक क्रोमॅटिड, एक मदरचा एक फादरचा आहे. बट इथे जर आपण पाहिलं तर दोघांचंही साईज, हाईट वगैरे सगळं काही सेम असणार आहे दोन्ही क्रोमोझोम्सचं, आणि ते या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. नेक्स्ट आहे आणि याला आपण म्हणणार आहोत ॲट दिस स्टेज टेट्राड्स बिकम मोर क्लिअर इन ॲपियरन्स बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ 4 व्हिजिबल क्रोमॅटिड्स. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीने आपल्याला 4 क्रोमोझोम्स पाहायला मिळतात. म्हणजे 4 जे आहेत त्याला 4 क्रोमॅटिड्स पाहायला मिळतात आणि त्यालाच आपण टेट्राड असं म्हणणार आहोत, कारण टेट्रा म्हणजे किती 4. सो टेट्राड्स म्हणजे 4 क्रोमॅटिड्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द होमोलॉगस क्रोमोझोम ऑफ ईच पेअर बिगेन टू सेपरेट फ्रॉम ईच अदर. आणि या ठिकाणी जे होमोलॉगस क्रोमोझोम्स तयार झालेले आहेत पेअरमध्ये आहेत तर ते एकमेकांपासून सेपरेट व्हायला लागतात आणि दे डू नॉट कम्प्लिटली सेपरेट बट रिमेन अटॅच टुगेदर ॲट 1 or more पॉईंट्स. आणि ते या ठिकाणी कम्प्लिटली सेपरेट होत नाहीत. म्हणजेच कसं, जर आपण इथे पाहिलं तर या ठिकाणी सपोज की आपण हे जे ब्ल्यूवालं आहे तर ते फादरचं आहे आणि हे रेडवालं समथिंग रेड काहीतरी आहे तर ते मदरचं आहे सपोज करूया. याच्यापासून अशा प्रकारचे क्रोमोझोम्स तयार झालेले आहेत, क्रोमॅटिड्स तयार झालेले आहेत आणि हे या ठिकाणी एका पर्टिक्युलर ठिकाणी अटॅच झालेलं आहे. सो आता हे एकमेकांपासून सेपरेट व्हायला लागतात आणि बट ते कम्प्लिटली या ठिकाणी सेपरेट होऊ शकत नाहीत. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दिस पॉईंट ॲपियर लाईक क्रॉस एक्स कॉल्ड ॲज कायस्माटा. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे इझिली म्हणजे कम्प्लिटली असे सेपरेट होऊ शकत नाहीत. सो सेपरेट होत असताना किंवा ज्या ठिकाणी असा एक पॉईंट राहतो की त्या एका पॉईंटवरती ते सेपरेट होऊ शकत नाहीत तर त्या पॉईंटला आपण या ठिकाणी कायस्माटा असं म्हणणार आहोत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ओके, सो क्रोमॅटिड्स ब्रेक ॲट दिस पॉईंट अँड ब्रोकन सेगमेंट आर रॉंगली एक्सचेंज बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम्स अँड दिस इज कॉल्ड ॲज क्रॉसिंग ओव्हर ऑर रिकॉम्बिनेशन. ॲज यू नो की पेकायटिन बेसिकली रिकॉम्बिनेशनसाठीच ओळखलं जातं. सो या ठिकाणी हा जो एक दोघांच्या मध्ये झालेला एक गाठ टाईप स्ट्रक्चर जे आहे तर ते इझिली निघत नाही, ज्याला की आपण कायस्माटा म्हणतो. सो जेव्हा ते खूप फोर्स लावल्यानंतर ब्रेकडाऊन होतं तर तेव्हा काय होतं, याचा जो थोडासा रेड पार्ट आहे तर तो या ठिकाणी अटॅच होतो, याचा थोडासा ब्ल्यू पार्ट या ठिकाणी अटॅच होतो आणि बेसिकली ते अशा पद्धतीचं एक स्ट्रक्चर तयार होतं. आणि याच्यामुळे काय होतं, रेडचे कॅरेक्टर्स ब्ल्यूमध्ये गेले, ब्ल्यूचे कॅरेक्टर्स रेडमध्ये गेले आणि या ठिकाणी रिकॉम्बिनेशन तयार झालेलं आहे. रिकॉम्बिनेशन म्हणजे काय, या ठिकाणी कॅरेक्टर्स एक्सचेंज झालेलं आहे. सो जे पण फॉर्म होणारा बेबी असणार तर त्याच्यामध्ये दोन्ही पण कॅरेक्टर्स असणार, मदरचे आणि फादरचे, किंवा दोघांच्याही कॅरेक्टरच्या व्यतिरिक्त तिसरंच काहीतरी कॅरेक्टर पण तयार होऊ शकतं.
नेक्स्ट आहे डिप्लोटीन. सो दो कायस्माटा आर फॉर्म्ड इन पेकायटीन दे बिकम इझिली विजिबल इन डिप्लोटीन. जरी कायस्माटा पेकायटीनमध्ये तयार होत असलं तरी ते इझिली आपल्याला डिप्लोटीनमध्ये पाहायला मिळतं. सो नेक्स्ट आहे ड्यू टू बिगिनिंग ऑफ रिपल्जन बिटवीन सायनॅप्ट सायनॅप्ट होमोलॉगस क्रोमोझोम. सो या ठिकाणी जे क्रोमोझोम होते ते आता डायल्यूट होणार आहेत किंवा ते सेपरेट होणार आहेत, म्हणजे प्रॉपरली सेपरेट व्हायला लागणार आहेत. सो त्याच्यामुळे आपल्याला कायस्माटा एकदम क्लिअरली पाहायला मिळतो, तो म्हणजे डिप्लोटीनमध्ये. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आणि यालाच आपण डिसायनॅप्सिस असं म्हणतो, कारण या ठिकाणी सायनॅप्स निघून जाते. सायनॅप्स का तयार झालं होतं? दोन होमोलॉगस क्रोमोझोम्सला एकत्र, म्हणजे होमोलॉगस क्रोमोझोम्स तयार होण्यासाठी. आणि हे जे सायनॅप्स तयार झालं होतं आय थिंक झायगोटीनमध्ये, तर आता हे सायनॅप्स निघणार आहे. सो त्याला आपण म्हणणार आहोत डिसायनॅप्सिस. इट इन्व्हॉल्व्स डिसॅपिरियन्स ऑफ सायनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. सो या ठिकाणी हे जे सायनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स आहे तर ते निघून जातं आणि हळूहळू हे जे क्रोमोझोम्स आहेत तर ते सेपरेट व्हायला लागतात. बट यांच्यामध्ये कॅरेक्टर्सचं एक्सचेंज मात्र तसंच राहतं. नेक्स्ट आहे डायकिनासिस. डायकिनासिसमध्ये काय होणार आहे? तर इन धिस फेज द कायस्माटा बिगिन्स टू मूव्ह अलॉंग द लेंथ ऑफ क्रोमोझोम्स फ्रॉम द सेंट्रोमेअर टुवर्ड्स द एंड्स ऑफ द क्रोमोझोम्स. सो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे जे कायस्माटा तयार झालं होतं, सो द कायस्माटा बिगन्स टू मूव्ह अलॉंग द लेंथ ऑफ द क्रोमोझोम्स, म्हणजे ज्याप्रमाणे क्रोमोझोम असेल, म्हणजे फ्रॉम द सेंट्रोमेअर टुवर्ड्स द एंड्स ऑफ द क्रोमोझोम. सपोज की कायस्माटा या ठिकाणी तयार झालेला आहे, तर सेंट्रोमेअरपासून ते कायस्माटा, म्हणजे जो पण एक नॉट, कायस्माटा म्हणजे काय बेसिकली एक नॉट तयार झाले दोघांच्या मध्ये, दोन क्रोमोझोम्स एकत्र आल्यामुळे एक छोटंसं गाठप्रमाणे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. तर ते पुढे मागे होतं, म्हणजे पुढे पुढे जात राहतं. आणि द डिस्प्लेसमेंट ऑफ कायस्माटा, आता या ठिकाणी कायस्माटा सेंट्रोमेअरपासून इकडे जाते, म्हणजे एंडपर्यंत गेले की ते निघून जाणार. सो हे जे पुढे पुढे जात आहे किंवा जे डिस्प्लेसमेंट होते कायस्माटाचं, त्यालाच आपण टर्मिनलायझेशन असं म्हणणार आहोत, कारण हे जर पुढे पुढे गेले की ते नंतर निघून जाणार आहे. सो त्याला आपण काय म्हणणार आहोत? टर्मिनलायझेशन. आणि द टर्मिनल कायस्माटा एक्झिस्ट टिल दी मेटाफेज. आणि हे जे टर्मिनल म्हणजे शेवटपर्यंत, इथे एकदम शेवटपर्यंत आलेलं जे कायस्माटा आहे तर त्या मेटाफेजपर्यंत राहतं. आणि मेटाफेजला ॲज यू नो की हळूहळू ते दोन जे क्रोमॅटिड्स आहेत तर ते त्या स्पिंडल फायबरमध्ये जाणार आहेत, मग त्या ॲनाफेजद्वारे त्यांना खेचलं जाणार आहे वगैरे वगैरे. सो त्या ठिकाणी मात्र हे जे कायस्माटा वगैरे आहे तर ते सगळं निघून जातं. नेक्स्ट आहे द न्यूक्लिओलस म्हणजे काय? न्यूक्लिओलस म्हणजे जे न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रेझेंट असणारं स्ट्रक्चर आहे त्याला आपण न्यूक्लिओलस म्हणतो. त्यात या ठिकाणी डिसेपर व्हायला लागणार आहे. त्यासोबतच न्यूक्लिअर मेम्ब्रान डिसॅपेअर होणार आहे. न्यूक्लिअर मेम्ब्रान म्हणजे काय? न्यूक्लियसचं बाहेरचं मेम्ब्रान डिसॅपेअर व्हायला लागणार आहे. आणि जे स्पिंडल फायबर्स आहेत तर ते मात्र तयार होणार आहेत. स्पिंडल फायबर्स कसे तयार होतात? या ठिकाणी जे आपण मगाशी पाहिले की सेंट्रोझोम अपोजिट पोलला गेले होते, तर त्या सेंट्रोमेअरपासून या ठिकाणी येणार आहेत, ते म्हणजे स्पिंडल फायबर. आता आपण पाहतो याच्यानंतरची स्टेप, ती म्हणजे आहे मेटाफेज 1. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की अशा पद्धतीचं स्पिंडल फायबर इथे तयार झालं आहे. आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी रेडचा काही पार्ट ग्रीनमध्ये गेला आहे, ग्रीनचा काही पार्ट रेडमध्ये आलेला आहे. तर या चौघांना मिळून आपण काय म्हणणार आहोत? टेट्राड म्हणणार आहोत. आणि इथे जो पार्ट एक्सचेंज झाला आहे ते कुठं झाला होता? पेकायटीनमध्ये झाला होता. रिकॉम्बिनेशन पेकायटीनमध्ये झालं होतं. ओके, सो त्याच्यामुळे आपण ह्याला रिकंबाइंड क्रोमोझोम्स असंही म्हणतो. या ठिकाणी दोन पोल्स आहेत की ज्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सेंट्रोझोम प्रेझेंट आहेत. परपेंडिक्युलर सेंट्रिओलला आपण सेंट्रोझोम म्हणतो. सो त्या पोल्समधून आलेले आहेत स्पिंडल फायबर. The spindle fibers become well developed. The tetrads move towards the equator and they orient themselves on the equator in such a way that centromere of homologous tetrads lie towards the poles and arm towards the equator. सो बेसिकली अशा पद्धतीने या ठिकाणी क्रोमोझोम्स तयार होणार आहेत की हे जे स्पिंडल फायबर आहे तर हे सगळ्यांच्या सेंट्रोमेअरमधून पासआउट होईल. म्हणजे प्रत्येक क्रोमोझोमच्या सेंट्रोमेअरमधून हे जे स्पिंडल फायबर आहे ते पासआउट होईल. आणि हे जे यांचे आर्म्स आहेत या क्रोमोझोमचे तर ते एक्झॅक्टली इक्वेटर म्हणजे काय? या सेलच्या एकदम मिडल पार्ट ज्याला आपण म्हणतो तर त्या ठिकाणी असे एका लाईनमध्ये येणार आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ड्यू टू इन्क्रीजिंग रिपल्सिव्ह फोर्स बिटवीन होमोलॉगस क्रोमोझोम्स दे आर रेडी टू सेपरेट फ्रॉम इच अदर. आता या ठिकाणी हे जे होमोलॉगस क्रोमोझोम्स आहेत यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिपल्शन क्रिएट होतं आणि त्याच्यामुळे त्यात एक दुसऱ्यांपासून सेपरेट व्हायच्या तयारीमध्ये आहेत. सो नेक्स्ट आहे एनाफेज 1. बेसिकली या ठिकाणी काय होतं? ते जे आपले क्रोमोझोम्स होते तर ते सेपरेट झालेत. मग हे आता क्रोमॅटिड्स नावाने ओळखले जाणार, कारण बेसिकली अशा पद्धतीचे क्रोमोझोम्स होते. हे जेव्हा सेपरेट होणार तेव्हा ते ॲज अ क्रोमॅटिड म्हणून ओळखले जाणार. ओके, याचं रिकॉम्बिनेशन या ठिकाणी तसंच आहे, म्हणजे ते शेवटपर्यंत रिकंबाइंडच राहणार आहेत. सो इन धिस फेज होमोलॉगस क्रोमोझोम्स आर पुल्ड अवे फ्रॉम इच अदर अँड कॅरीड टुवर्ड्स द अपोजिट पोल्स. आता या ठिकाणी बेसिकली हे इकडे खेचले जाणार आहेत, हे इकडे खेचले जाणार आहेत. आणि धिस इज डिसजंक्शन. आता ऑब्वियसली या ठिकाणी डिसजंक्शन होते, म्हणजे एका त्यांच्या पर्टिक्युलर पोझिशनपासून ते सेपरेट होत आहेत. आणि द टू सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ इच क्रोमोझोम डू नॉट सेपरेट इन मिओसिस 1. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बेसिकली हे जे असे होते ना, म्हणजे टेट्राड जे होते मगाशी आपण पाहिलं तर फक्त हे एकमेकांपासून सेपरेट होतात. बट यांच्यामधून ब्रेकडाऊन कशामध्ये होणार आहे? मिओसिस 2 मध्ये. ओके, सो बेसिकली ॲट द एंड ऑफ द मिओसिस तुम्हाला फक्त एवढंच क्रोमोझोम पाहायला मिळतं आहे. बट सध्या आपण
मिओसिस 1 पाहतोय. तर मिओसिस 1मध्ये आपण मगाशी पाहिलं की या ठिकाणी अशा पद्धतीचे 4 टेट्राड आपल्याला पाहायला मिळत होते. याचा काही पार्ट याच्यामध्ये होता आणि याचा काही पार्ट याच्यामध्ये होता. तर हे बेसिकली आता हा इकडे गेला आणि हा इकडे गेलेला आहे. बट जेव्हा आपण एनाफेज 2 पाहू तर एनाफेज 2मध्ये काय होणार आहे, हा जो एक क्रोमोझोम आहे तर ह्याच्यामधून पार्ट होणार आहे आणि हा इकडे जाणार आणि हा क्रोमॅटिड इकडे जाणार. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की दिस इज रिडक्शनल डिव्हिजन. हे रिडक्शनल डिव्हिजन आहे. म्हणजेच थोडक्यात जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी जे मिओसिस 1 आहे तर त्या ठिकाणी मिओसिस 1मध्ये काय होते, क्रोमोझोम नंबर हाफमध्ये रिड्यूस होते, हाफमध्ये त्याचं रिडक्शन होते. आता इथून हा सेलमधून ब्रेकडाऊन होणार आणि हा सेल वेगळा आणि हा सेल वेगळा होणार. सो ते आपण पुढे पाहणार आहोतच. नेक्स्ट आहे की द सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ ईच क्रोमोझोम are connected by a common centromere आणि both sister chromatids of each chromosome are now different in terms of genetic content as one of them has undergone the recombination. So as you know की मगाशी आपण पाहिलं पेकायटिनमध्ये यांच्यामध्ये रिकॉम्बिनेशन झालं होतं. दुसरा एक क्रोमोझोम होता, याच्यामधला काही पार्ट याच्यामध्ये आला, याच्यामधला काही पार्ट याच्यामध्ये आला. त्याच्यामुळे ह्या दोघांमध्येही काही जेनेटिक व्हेरिएशन तयार झालेले आहेत आणि हा पार्ट इथे गेला आणि हा पार्ट इथे गेलेला आहे. त्याच्यामुळे दोघांमध्येही आता ते दोघं सेपरेट झालेले आहेत आणि त्याच्यामुळे हा एक वेगळा सेल तयार होणार की ज्यामध्ये वेगळेच काहीतरी कॅरेक्टर्स असतील आणि हा एक वेगळा सेल तयार होणार की ज्यामध्ये वेगळेच काहीतरी कॅरेक्टर्स असणार आहेत. सो या ठिकाणी तुम्हाला ॲस्ट्रो रेस पाहायला मिळतात. तर ते रेस त्या सेंट्रोझोममधूनच बाहेर पडलेले आहेत. लाईक सूर्याचे कसे रेज असतात म्हणजे त्यासारखेच नाही, बट तुम्हाला जसं एक्झाम्पल दिलं की त्याप्रमाणे यांचे पण रेज असे बाहेर पडतात. ओके. सो रे लाईक स्ट्रक्चर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे टेलोफेज. टेलोफेजमध्ये काय होणार आहे की जे या ठिकाणी हॅप्लॉइड क्रोमोझोम्स तयार झालेले, हॅप्लॉइड क्रोमोझोम्स म्हणजे काय, एन फॉर्ममधले क्रोमोझोम्स या ठिकाणी तयार झालेले आहेत जेव्हा ते त्यांच्या पोल्सकडे जाणार. सो इथे तुम्हाला टेलोफेज पाहायला मिळत असेल. लेट मी शो यू. सो या ठिकाणी तुम्हाला टेलोफेज पाहायला मिळते. तर टेलोफेजमध्ये काय होणार आहे, हे इकडचे क्रोमोझोम्स इकडे जाणार आहेत, या पोलकडे खेचले जाणारे आणि या पोलकडे खेचले जाणारे क्रोमोझोम्स या ठिकाणी येणार आहेत आणि इथे बाकी एक नॉच सारखं तयार होणार आहे कारण इथून आता तो सेल कसा होणार आहे, कट होणार आहे आणि इथून 2 सेल्स तयार होणार आहेत. ओके. सो पुन्हा आपण रिटर्न येऊया. टेलोफेजमध्ये अशा पद्धतीने एक स्ट्रक्चर तयार होते आणि जे न्यूक्लिअर मेम्ब्रान मगाशी निघून गेलं होतं किंवा डिसेपेअर झालं होतं डायकायनेसिसच्या दरम्यान, तर ते आता परत रिटर्न येणार आहे. न्यूक्लिओलस, न्यूक्लिअर मेम्ब्रान सगळं काही रिटर्न येणार आहे. 2 डॉटर न्यूक्लियर तयार होतील आणि अशा पद्धतीने सेल आता डिवाइड होण्याच्या मार्गावरती आहे. सो आता आपण पाहूया की इथे सायटोकिनेसिस कसं होतं, म्हणजे ॲक्च्युअल सायटोप्लाझम कसं डिवाइड होतं आणि सेल्स कसे तयार होतात. कॅरिओकिनेसिस संपलेला आहे. टेलोफेज ही कॅरिओकिनेसिसची लास्ट स्टेप होती. आता सायटोकिनेसिस सुरू झालेला आहे. सायटोकिनेसिस ऑकर्स अँड 2 हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म्ड. जेव्हा सायटोकिनेसिस होतं तेव्हा यापासून हा सेल आणि हा सेल सेपरेट होईल आणि 2 हॅप्लॉइड सेल्स या ठिकाणी तयार होतील. इन मेनी केसेस दिस डॉटर सेल्स पास थ्रू अ शॉर्ट रेस्टिंग फेज और इंटरफेस किंवा त्याला आपण इंटरकायनेसिस असंही म्हणू शकतो. जसं की आपण सुरुवातीला पाहिलं जेव्हा सेल डिव्हिजन होणार असतं तर त्याच्या आधी इंटरफेस होतं. बट या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मिओसिस 1 आणि मिओसिस 2च्या दरम्यान पण एक छोटासा रेस्टिंग फेज आहे. इथे पण इंटरकायनेसिस होतं. सो इन सच पण प्रत्येक वेळी होईलच असं नाही, पण बऱ्याचदा होतं. इन सम केसेस द चेंजेस ऑफ टेलोफेज मे नॉट ऑकर. बट काही ठिकाणी काय होतं की टेलोफेजच म्हणजे होत नाही त्या सेलमध्ये. टेलोफेजचं काम ते पुढे पुढे कंटिन्यू होत जातं. सो नो प्रॉब्लेम, टेलोफेज नाही झालं तरी पण. आणि द एनाफेज डायरेक्टली लीड्स टू द प्रोफेज ऑफ मिओसिस 2. आणि मग टेलोफेज जर नाही झालं तर एनाफेज लास्ट स्टेज ठरते आणि एनाफेज नंतर डायरेक्ट मिओसिस 2चं प्रोफेज सुरू होतं. ओके. सो बेसिकली आता या ठिकाणी काय होणार आहे, हे सायटोप्लाझम डिवाइड होईल आणि 2 सेल्स आपल्याला तयार झालेले पाहायला मिळतील. NNच्या फॉर्ममध्ये हे 2 सेल्स असणार आहेत. आता आपण पाहतोय सेकंड मिओसिस. सो सेकंड मिओसिस जर आपण म्हटलं तर हे एक्झॅक्टली सिमिलर आहे, मायटोसिसप्रमाणे आहे. सो ड्युरिंग धिस सेल डिव्हिजन 2 हॅप्लॉइड सेल्स जे आहेत फॉर्म ड्युरिंग फर्स्ट मिओटिक डिव्हिजन डिवाइड इंटू 4 हॅप्लॉइड सेल्स. सो सगळ्यात पहिल्यांदा 2N होतं. 2N पासून मिओसिस 1 झाल्यामुळे या ठिकाणी 2 हॅप्लॉइड सेल्स तयार झाले. सो या हॅप्लॉइड सेल्सचं डिव्हिजन होणार आणि यापासून 2 NNच्या अजून सेल्स तयार होणार. या हॅप्लॉइडचं डिव्हिजन होणार आणि यापासून पण NN म्हणजेच 2 अजून हॅप्लॉइड सेल्स तयार होणार. म्हणजे ॲट दी एंड आपल्याला 4 हॅप्लॉइड सेल्स पाहायला मिळतील. नेक्स्ट आहे की धिस डिव्हिजन इज सिमिलर टू मायटोसिस. हे एक्झॅक्टली मायटोसिसप्रमाणे होणार आहे. नेक्स्ट आहे की याच्यामध्ये तुम्हाला पेकायटिन वगैरे असं काय पाहायला मिळणार नाही. नेक्स्ट आहे याच्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की द डॉटर सेल्स फॉर्म्ड इन द सेकंड मायटोटिक डिव्हिजन आर आयडेंटिकल टू देअर पॅरेंट सेल. आणि या ठिकाणी इथे जे पण शेवटी हे जेव्हा डिवाइड होईल आणि यापासून जेव्हा 2NN तयार होतील तर हे N सेम टू सेम या N प्रमाणे असणार आहेत, सिमिलर असणार आहेत. पण जर आपण हे सेल्स पाहिले तर हे 2N प्रमाणे सिमिलर नसणार आहेत. ओके. सो याला आपण आयडेंटिकल सेल्स असंही म्हणू शकतो आणि याला आपण म्हणणार आहोत होमोटायपिक, कारण हे आयडेंटिकल आहेत. याच्यामध्ये पण N आहे, याच्यामध्ये पण N आहे. सो दे आर होमोटायपिक. सो याला आपण होमोटायपिक डिव्हिजन असं म्हणू शकतो. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहतोय प्रोफेज 2.
बेसिकली यामध्ये प्रोफेज 2, मेटाफेज 2, ॲनाफेज 2, टेलोफेज 2 आणि सायटोकिनेसिस 2 असे सगळे 2 प्रेझेंट असतात. प्रोफेज 2मध्ये जे पण मायटोसिसमध्ये होतं तेच सेम टू सेम या ठिकाणी होणार आहे. फक्त एवढीच केस आहे की मायटोसिसमध्ये आपण 2Nचं कन्वर्जन 2N आणि 2Nमध्येच करतो, बट ह्या ठिकाणी आपण Nचं कन्वर्जन NNमध्ये आणि दुसऱ्या Nचं कन्वर्जन NNमध्ये करणार आहोत. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी प्रोफेजमध्ये काय काय होते तर द क्रोमोझोम आर डिस्टिंक्ट विथ 2 क्रोमॅटिड्स. इच सेंट्रिओल डिवाइड्स इंटू 2 रिझल्टिंग इन द फॉर्मेशन ऑफ 2 सेंट्रिओल्स आणि विच मायग्रेट टू दी अपोजिट पोल्स फ्रॉम दी ॲस्टर्स. सो बेसिकली या ठिकाणी काय होते जे क्रोमॅटिड्स आहेत ते असे कंडेन्स होणार आहेत. या ठिकाणी क्रोमॅटिड्स कंडेन्स होणार आहेत. इथे जे तुम्हाला छोटे छोटेसे सेंट्रिओल दिसत असतील तर या सेंट्रिओलपासून स्पिंडल फायबर यायला तयार होणार म्हणजे बाहेर येणार आहे आणि सेंट्रिओल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मायग्रेशन करणार आहे. म्हणजे पहिल्यांदा तर सेंट्रिओल मायग्रेट करेल आणि मग स्पिंडल फायबर तयार होईल. स्पिंडल फायबर तयार होणार आहे आणि आफ्टर दॅट जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे आणि जे न्यूक्लिओलस आहे तर ते डिसअपिअर होईल. पुन्हा एकदा सगळ्यात पहिल्यांदा ते जे क्रोमॅटिड्स आहेत तर ते कंडेन्स होतील. दुसरी गोष्ट जे सेंट्रिओल आहेत तर ते ऑपोजिट पोलला जातील आणि यांच्यापासून स्पिंडल फायबर यायला तयारी म्हणजे स्पिंडल फायबर बाहेर निघायला तयार होईल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की न्यूक्लियस मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस डिसअपिअर होईल. नेक्स्ट आहे की मेटाफेज 2मध्ये काय होणार आहे तर जे क्रोमोझोम्स आहेत तर ते एका इक्वेटरवरती अरेंज होणार आहेत. लाईक अशा पद्धतीने इक्वेटरवरती अशा पद्धतीने क्रोमोझोम्स अटॅच होतील आणि हे जे स्पिंडल फायबर आहे तर ते ऑब्वियसली एका क्रोमॅटिडला इकडे खेचेल, एका क्रोमॅटिडला इकडे खेचेल आणि मगाशीच्या मिओसिस 1मध्ये जे अशा पद्धतीचं स्ट्रक्चर होतं तर ते आता ब्रेकडाऊन होईल आणि अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आता आपल्याला पाहायला मिळेल. ओके. सो 2 क्रोमॅटिड्स सेपरेट झालेले आहेत या ठिकाणी. जे या सेलसोबत होते तेच सेम टू सेम या सेलसोबत पण होणार आहे कारण ॲट द एंड ऑफ द मिओसिस 1 आपल्याला 2 हॅप्लॉइड सेल्स मिळालेत आणि दोघांच्यामध्ये पण सेम प्रोसेस होणार आणि ॲट द एंड दोघांपासून पण याच्यापासून 2 हॅप्लॉइड आणि याच्यापासून 2 हॅप्लॉइड आपल्याला मिळणार आहेत. ओके. सो नेक्स्ट आहे मेटाफेज झालं. मेटाफेज नंतर पुन्हा काय होणार आहे दॅट इज ॲनाफेज. ॲनाफेजमध्ये जस्ट हे 2 खेचले जाणार आहेत. अशा पद्धतीने खेचले जातील म्हणजे या ठिकाणी एक क्रोमॅटिड या ठिकाणी एक क्रोमॅटिड असे हे खेचले जाणार आहेत. तुम्ही ते रीड करू शकता. तेच सांगितलेलं आहे, बाकी काही नाही सांगितलं आहे. आणि ॲज यू नो की मी ऑलरेडी मायटोसिसचा व्हिडिओ अपलोड केला आहे. सो जे मायटोसिसमध्ये होतं तेच सेम टू सेम या ठिकाणी होते. जेव्हा हे सेपरेट होतील तेव्हा सेपरेट झाल्यानंतर ऑब्वियसली या ठिकाणी एक नॉच टाईप स्ट्रक्चर तयार होईल. सेपरेट झाल्यानंतर इथे जे न्यूक्लिओलस आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपिअर झालं होतं प्रोफेजमध्ये ते पुन्हा एकदा रिअपिअर होईल आणि स्पिंडल फायबर्स वगैरे सगळे डिसअपिअर होतील, ते निघून जाईल आणि इतर जे पण सगळे ॲपॅरेटस होते म्हणजे सेल ॲपॅरेटस वगैरे जे पण असतात तर ते पण या ठिकाणी येऊ शकतात. सो नेक्स्ट आहे टेलोफेजमध्ये काय काय होतं तर डॉटर सेल्स वगैरे सगळे अनकॉईल होतात म्हणजे ते डेन्स झाले होते सगळे ते पुन्हा एकदा कंडेन्स झाले होते ते पुन्हा एकदा त्याचं डिकंडेन्सेशन होणार आहे आणि आफ्टर दॅट न्यूक्लिओलस वगैरे सगळं पुन्हा एकदा रिअपिअर होईल. नेक्स्ट आहे सायटोकिनेसिस 2. तर सायटोकिनेसिसमध्ये बेसिकली काय होते न्यूक्लिअर डिव्हिजन झालेलं आहे. आता होणार आहे सायटोप्लाझमचं डिव्हिजन. सो आपण या डायग्राममध्ये बघूया की काय काय होते नक्की. सो जेव्हा अशा पद्धतीचे सेल आहेत तेव्हा जस्ट या ठिकाणी एक नॉच तयार होतं. नॉच नंतर हे ब्रेकडाऊन होतं. हा सेल सेपरेट होतो आणि हा सेल सेपरेट होतो म्हणजे सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं आणि यालाच आपण म्हणणार आहोत सायटोकिनेसिस. ओके. आणि अशा पद्धतीने 2 या ठिकाणी जे सेल्स आहेत तर ते गॅमेट्समध्ये कन्वर्ट होणार आहेत आणि आपल्याला एका डिप्लॉइडपासून 4 हॅप्लॉइड पाहायला मिळणार आहेत. सो ॲट दी एंड आपल्याला 4 हॅप्लॉइड मिळालेत. सो आता हे जे मिओसिस होते तर या मिओसिसचं महत्त्व काय आहे ते आपण आता पाहतोय. तर मिओटिक डिव्हिजन प्रोड्युसेस गॅमेट्स ऑर स्पोर्ट्स. यापासून गॅमेट्स किंवा स्पोर्ट्स तयार होतात. इफ मिओसिस डज नॉट ऑपरेट देन द नंबर ऑफ क्रोमोझोम्स वुड डबल ऑर क्वॅड्रारुपल रिझल्टिंग इन द फॉर्मेशन ऑफ मॉन्स्ट्रोसाइट्स म्हणजे काय ॲबनॉर्मल फॉर्म्स. आता या ठिकाणी बेसिकली काय झालं आपल्या बॉडीमध्ये 46 क्रोमोझोम्स असतात. त्याचं कन्वर्जन आपण N आणि Nमध्ये केलेलं आहे म्हणजे या ठिकाणी 23 या ठिकाणी 23 या ठिकाणी 23 आणि या ठिकाणी 23 आपले क्रोमोझोम्स या ठिकाणी तयार झालेले आहेत. सो बेसिकली हे जे 23 क्रोमोझोम्स आहेत तर हे जेव्हा डिवाइड होणार तेव्हा याच्यामध्ये फक्त 23 असतील. एक मदर सेल याच्यामध्ये 23 असतील आणि तयार होऊन परत 46चा झायगोट तयार होणार आहे. पण जर या ठिकाणी मिओसिस झालं नसतं फक्त मायटोसिस झालं असतं तर 2Nचं 2Nच राहिलं असतं म्हणजे हे मदरमध्ये 46 आहेत, फादरकडून येणार त्याच्यामध्ये पण 46 आहेत म्हणजे मिळून एकूण अराउंड 92 क्रोमोझोम झाले असते बेबीमध्ये ज्याच्यामुळे ते बेबी ॲबनॉर्मल झालं असतं. सो त्याच्यामुळे बेबी ॲबनॉर्मल होऊ नये आणि बेबीमध्ये पण क्रोमोझोम नंबर सेम राहावं यासाठी मिओसिस होणं गरजेचं आहे. The constant number of chromosomes in a given species across generations is maintained by meiosis and fertilization. Because of crossing over, exchange of genetic material takes place, leading to genetic variation, which are the raw material for evolution.
ॲज यू नो की या ठिकाणी पेकायटिनमध्ये जे क्रोमोझोम्स होते त्यांच्यामध्ये रिकॉम्बिनेशन झालं होतं. रिकॉम्बिनेशन झाल्यामुळे कॅरेक्टर्स एक्सचेंज झाले आणि त्यामुळे जेनेटिक व्हेरिएशन तयार होतं. आणि म्हणून तुम्ही जर पाहिलं तर जे बेबीज असतात तर ते एक्झॅक्टली सिमिलर दिसत नाहीत त्यांच्या मदर किंवा फादरप्रमाणे. थोडेसे त्यामध्ये काहीतरी चेंजेस असतात. हां, नाक सेम दिसते, कान सेम दिसतात वगैरे वगैरे, दॅट इज ओके. बट एक्झॅक्टली सेम टू सेम कार्बन कॉपी नसते. सो याच्यामुळे काय होतं, जेनेटिक व्हेरिएशन्स होतात आणि जेनेटिक व्हेरिएशन्समुळे हळूहळू इव्हॉल्युशन होतं. ओके. सो इन दिस वे अशा पद्धतीने आपण आजचा चॅप्टर पाहिलेला आहे. पूर्ण चॅप्टर या ठिकाणी संपतो आहे. याच्यानंतर आपण 10th चॅप्टर पाहणार आहोत कारण तो थोडासा इझी आहे. आणि मग त्यानंतर जो 6th आफ्टर दॅट 8 आणि 9 मधले चॅप्टर्स राहिलेले आहेत तर ते आपण कवर करणार आहोत. सो आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.